गळ घेऊन बेलपत्र काढायला जातो आहे. तर ज्याप्रमाणे आपण भगवान शंकराला बेलपत्र वाहतो, भगवान विष्णूला तुळस वाहतो, त्याचप्रमाणे गणपती बाप्पालाही बेलपत्र वाहतात. आणि हे पुरातन काळापासून चाललं आहे की बेलपत्र गणपती बाप्पाला वाहतात. त्याचबरोबर बेलपत्र ही वातावरण शुद्ध करतात, म्हणून बहुता गणपती बाप्पाला अर्पण करत असतील. आणि बेलाचं झाड हे आहे ना काटेरी असतं, तर काटे लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघा. यशस्वीरित्या बेलपत्र हे तोडलं आहे. तर बेलपत्रांना काटे असतात, हे बघा तुम्हाला दाखवतो. तरी सावकाश घेऊन जायचं, कारण काटे लागण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पाला गणेश पूजेत जे 21 अर्पण करतात त्यातलं एक बेलपत्राचं पण नाव आहे. आणि बेलपत्र वातावरण शुद्ध करतं. आणि जे बेलपत्राची झाडं आहे त्याला महाशिवरात्रीच्या आसपास फळंही येतात. त्या जर फळांचा तुम्ही रस प्यालात तर अनेक आजारांवर गुणकारी आहे.